मुंबईमध्ये आजपासून काँग्रेसची मुंबई जोडो न्याय यात्रा सुरू होतीये। मुंबादेवीचं दर्शन घेऊन न्याय यात्रेची सुरुवात होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या यात्रेचं आयोजन केलेलं आहे। मुंबई जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत आणि खासदार वर्षा गायकवाड या यात्रेचं नेतृत्व करतील। मुंबईच्या 36 मतदारसंघात 16 दिवस काँग्रेसची ही न्याय यात्रा असणार आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून। चेतन, काय नेमकं वैशिष्ट्य असेल काँग्रेसच्या या विशेष आयोजित केलेल्या यात्रेचं? नक्कीच रिद्धी, ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे 36 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा होणार आहे आणि या यात्रेची सुरुवात आज मुंबादेवीतील मुंबा लक्ष्मी या मंदिरात जाऊन वर्षा गायकवाड खासदार आणि मुंबईचे अध्यक्ष या करणार आहेत आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते हे देखील उपस्थित असणार आहे। या न्याय यात्रेचं मेन कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील जो भ्रष्टाचार आहे, आपण पाहिलं असेल अनेक गोष्टी आहेत ज्या मुंबई महानगरपालिकेत घडत आहेत। स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, रस्ते काँक्रिटीकरणाचा घोटाळा असेल, यांसारखे अनेक घोटाळे हे वारंवार आपल्याला समोर येत आहेत आणि या घोटाळ्यांवर पालिकेकडून किंवा प्रशासकीय लोकांकडून कोणताही रिप्लाय अजून आलेला नाही, त्यावर किंवा कोणी त्याच्यावर बोलायला तयार नाही। याच कारणास्तव वर्षा गायकवाड ही न्याय यात्रा काढत आहे। आज ही न्याय यात्रा मुंबादेवी इथून सुरू होऊन आझाद मैदान इथे दुपारी 12:30 वाजेपर्यंत या यात्रेची समाप्ती होईल। या यात्रेत खरं तर आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेचे गटनेते राजा असतील किंवा मुंबईतील सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील, या यात्रेतून जनसंवाद यात्रा देखील याला म्हणता येईल, कारण जनतेला या यात्रेतून वर्षा गायकवाड या भेटणार आहेत, त्यांच्याशी त्या संपर्क साधणार आहेत। त्यांना आणि काँग्रेसकडून आगामी विधानसभेच्या दृष्टीने खरं तर ही सगळी मोर्चा बांधणी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीसाठी।